नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील पुन्हा 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि या प्रसंगी न्यायालयाने याबाबत या ठिकाणी जे काही आदेश आहे हे सरकारला दिलेले आहेत आणि त्या अंतर्गत आता शासनाने सुद्धा कर्जमाफी देण्याचा निर्णय किंवा घोषणा या ठिकाणी अधिवेशनात केलेली आहे। तर नेमकी न्यायालयीन लढाई काय आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असेल, किती कोटी रुपयांची कर्जमाफी या 6,56,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, अगदी खरी बातमी आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया। तर 2014 ते 2019 दरम्यान फडणवीस सरकार अर्थात BJP सत्तेत होते आणि त्यानंतर फडणवीस सरकारने 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना ही सुरू केली होती। या योजनेप्रमाणे 30 जून 2016 रोजी थकीत असलेले मुद्दल आणि त्यावरील व्याजासह 1.5 लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। परंतु यापुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करून त्यातून काढता पाय घेतला होता। या अंमलबजावणी करताना सुमारे 5,56,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने अजित काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर आता या प्रकरणी न्यायालयाचे आदेश दिले आहेत आणि ते देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत आणि या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटीची कर्जमाफी जाहीर झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेने कार्याध्यक्ष कालिदास आप्पेट यांनी दिलेली आहे। अशा पद्धतीची 6,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना होणार आहे। अर्थात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आहे या योजनेअंतर्गत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात। तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता आणि तरीही शेतकऱ्यांनी रक्कम या ठिकाणी मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती। न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात 1.5 लाख कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आणि त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जाते। तर शेतकऱ्यांची लढाई या ठिकाणी जिंकलेल्या न्यायालयाच्या निकालानंतर नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की या घोषणेमुळे पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे। शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी न्यायालयीन लढाई केल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील 6,56,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी एकंदरीत शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे। अर्थातच जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील 6,56,000 शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटी रुपयाची ही कर्जमाफी मिळणार आहे। याबाबत आता या ठिकाणी जी काही न्यायालयीन लढा चालू होता हा ही जिंकली आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळेल। मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी याबाबत अधिवेशनात माहिती देखील दिलेली आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी, खरे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।